नमस्कार मैत्रिणींनो. तुम्ही समोश्याचा इतिहास बघितला आहे का? तो जर बघितला नसेल तर माझ्या फूड कट्टा मराठी ब्लॉगमध्ये समोश्याचा इतिहास मी व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तुम्ही नक्की बघा. आणि आता बघतोय आपण कचोरीचा इतिहास. कचोरी तर सर्वांना आवडतेच. दही कचोरी, मसाला कचोरी, कचोरी भेळ हा प्रकार तर सगळेजण खातात. पण तुम्हाला कुठली कचोरी आवडते ते कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि कचोरीचा इतिहास पाहायसाठी पूर्ण व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका. याच्यामध्ये खूप काही गोष्टी रंजक आहेत की तुम्हाला पण त्या ऐकायला आवडेल. चला तर मग, संध्याकाळची वेळ असो किंवा सकाळचा नाश्ता, गरमागरम आणि कुरकुरीत कचोरी समोर आली की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण आवडीने खात असलेली ही कचोरी आली कुठून? हिचा शोध कोणी लावला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कचोरीचा 500 वर्षापेक्षा जुना आणि रंजक इतिहास जाणून घेणार आहोत. इतिहासकारांच्या मते कचोरीचा उगम भारताच्या हिंदी भाषिक पट्ट्यात म्हणजेच प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये झाला. सातव्या शतकातील जैन ग्रंथामध्ये कच्चपुरी नावाच्या एका पदार्थाचा उल्लेख मिळतो, जो आजच्या कचोरीसारखाच होता. परंतु आधुनिक काळातील कचोरीचे श्रेय राजस्थानच्या मारवाडी समाजाला जाते. जुन्या काळात राजस्थानमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. तसेच तिथले हवामान खूप उष्ण होते. त्यामुळे मारवाडी व्यापाऱ्यांनी असा पदार्थ शोधला जो प्रवासात लवकर खराब होणार नाही. कचोरीमध्ये पाण्याचा वापर न करता ती तुपात किंवा तेलात कडक तळून घेतली जायची, ज्यामुळे ती अनेक दिवस टिकायची. 17व्या शतकात जेव्हा मुघल राजवट होती, तेव्हा कचोरीचा उल्लेख अकबरी या ग्रंथातही आढळतो. मुघल सैन्याला प्रवासात देण्यासाठी कचोरी हा एक उत्तम पर्याय बनला होता. सुरुवातीला कचोरीमध्ये फक्त मूग डाळ आणि मसाल्याचे सारण असायचे, पण हळूहळू यामध्ये स्थानिक चवीनुसार बदल होत गेले. जसा जसा काळ बदलला तशी कचोरी भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि तिचे रूप बदलले. कोटा कचोरी राजस्थान ही तिच्या तिखट आणि हिंगाच्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. मावा कचोरी जोधपूर ही गोड कचोरी असते, जी साखरेच्या पाकात बुडवून दिली जाते. खस्ता कचोरी ही आकाराने लहान आणि जास्त कुरकुरीत असते, जी बटाट्याच्या भाजीसोबत खाल्ली जाते. आता बघूया आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी शेगावची कचोरी. महाराष्ट्रात शेगावची कचोरी अत्यंत प्रसिद्ध आहे, ज्याची चव इतर कचोरीपेक्षाही वेगळी आणि अप्रतिम असते. तर मित्रांनो, ही सध्या प्रवासातील अन्नापासून सुरू झालेला हा कचोरीचा प्रवास आज भारताचे सर्वात मोठे स्ट्रीट फूड बनण्यापर्यंत पोहोचला आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारची कचोरी जास्त आवडते? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या खवय्या मित्राबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला दुसरा कुठल्या पदार्थाची स्टोरी ऐकायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला ती स्टोरी नक्की माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकायला विसरणार नाही. आणि तुम्ही कचोरीमध्ये
कुठली कचोरी जास्त आवडीने खाता ते पण सांगायला विसरू नका. चॅनलला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्यांना पण माहिती असायला हवी की कचोरीचे एवढे प्रकार आहेत आणि कचोरी अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात आलेली आहेत. धन्यवाद.